ज्या घरात दीपाचा सन्मान झाला त्या घरातून अंधार कायमचा निघून गेला. नमस्कार मंडळी, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, हर हर महादेव आणि सर्व भक्तांना दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण अशी एक सुंदर, भावपूर्ण आणि भक्तीने भरलेली कथा ऐकणार आहोत, जी केवळ एका दिव्याची कथा नाही. ही कथा आहे श्रद्धेची, विश्वासाची, घरातील संस्कारांची आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या एका कुटुंबाची. म्हणतात ना, घर कितीही मोठं असो, संपत्ती कितीही असो, सोन्या चांदीची कमतरता नसावी, पण जर त्या घरात प्रेम नसेल, श्रद्धा नसेल आणि देवाच्या दिव्याची ज्योत नसेल, तर त्या घरातील वैभवसुद्धा अपूर्ण असते. आणि एखाद्या छोट्याशा मातीच्या दिव्यात जेव्हा श्रद्धेचे तेल आणि विश्वासाची वात पेटते, तेव्हा तो छोटासा दिवा संपूर्ण घराचा अंधार दूर करण्याची ताकद ठेवतो. आषाढ महिन्याच्या अमावस्येला महाराष्ट्रात दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या म्हणून दिव्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. आजची कथा अशाच एका छोट्याशा गावात घडलेली आहे. त्या गावाचे नाव होते सुवर्णगाव. नावाप्रमाणेच गाव सुंदर होते. गावाभोवती हिरवीगार शेती होती. दूरवर डोंगर होते. डोंगराच्या पायथ्याशी एक छोटी नदी वाहत होती. गावाच्या मध्यभागी एक जुने महादेवाचे मंदिर होते. त्या मंदिरात एक मोठा पितळी दिवा होता. अनेक वर्षांपासून त्या मंदिरातील दिवा अखंड पेटत असल्याची गावकऱ्यांची श्रद्धा होती. गावात एक श्रीमंत कुटुंब राहत होते. घरातील कर्ता पुरुष होता गोविंदराव. गोविंदराव मेहनती होते. त्यांची पत्नी होती सगुणा. सगुणा अत्यंत साधी, प्रेमळ आणि देवभक्त स्त्री होती. घरात सासू होती. 2 दीर होते. घर मोठे होते. धान्याची कोठारे भरलेली होती. गाई म्हशी होत्या. शेती होती. पण सगुणाच्या मनात नेहमी एक गोष्ट होती. घरात कितीही धन असले तरी देवाची कृपा आणि घरातील माणसांचे प्रेम सर्वांत मोठे. ती रोज सकाळी लवकर उठायची, अंगण झाडायची, सडा घालायची, रांगोळी काढायची, देवघर स्वच्छ करायची आणि सर्वांत आधी घरातील दिवा लावायची. दिवा लावताना ती हात जोडून म्हणायची, हे देवा, माझ्या घरातील अंधार दूर कर, माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी दे. घरात धन नसेल तरी चालेल, पण मनात प्रेम कमी पडू देऊ नकोस. अशी तिची रोजची प्रार्थना होती. पण घरातील प्रत्येकाला तिची श्रद्धा आवडत नव्हती. विशेषतः तिची सासू म्हणायची, सगुणे, दिवा लावून पोट भरत नाही, देवदेव करून संसार चालत नाही, घरात पैसा हवा असेल तर काम कर. सगुणा शांतपणे हसायची. ती म्हणायची, आईसाहेब, देवावर विश्वास ठेवणं म्हणजे काम सोडणं नाही. आपण काम करू आणि फळ देवावर सोपवू. सासू काही बोलायची नाही, पण मनात तिला वाटायचे, ही मुलगी खूपच देवभोळी आहे. एके दिवशी गावात मोठी बातमी आली. गावातील ज्येष्ठ पुजारी म्हणाले, यंदाची आषाढ अमावस्या विशेष आहे. या दिवशी प्रत्येक घराने आपल्या घरातील दिव्यांची स्वच्छता करावी, दिव्यांची पूजा करावी आणि संध्याकाळी घरातील सर्व दिवे प्रज्वलित करावेत. सगळ्या गावात तयारी सुरू झाली. कुणी पितळी समया घासू लागले, कुणी निरांजने स्वच्छ करू लागले, कुणी मातीचे दिवे आणले, कुणी कणकेचे दिवे तयार केले. सगुणा मात्र घरातील प्रत्येक दिवा स्वतः स्वच्छ करत होती. एक जुना दिवा तिला देवघराच्या कोपऱ्यात सापडला. तो काळवंडलेला होता. कित्येक वर्षे कोणी वापरला नव्हता. सगुणाने तो हातात घेतला, पाण्याने धुतला, राखेने घासला, पुन्हा पाण्याने स्वच्छ केला आणि शेवटी कपड्याने पुसून देवघरात ठेवला. तेवढ्यात तिच्या सासूने विचारले, हा जुना दिवा कशाला स्वच्छ करतेस? सगुणा म्हणाली, आईसाहेब, जुना असला म्हणून दिवा निरुपयोगी होत नाही. त्याला पुन्हा तेल आणि वात मिळाली तर तो पुन्हा प्रकाश देऊ शकतो. सासू काहीच बोलली नाही, पण तिच्या मनात सगुणाचे शब्द घर करून गेले. त्या रात्री सगुणाला एक विलक्षण स्वप्न पडले. तिने पाहिले, संपूर्ण गाव काळोखात बुडाले आहे. सगळीकडे अंधार, कुठेही प्रकाश नाही. लोक एकमेकांना शोधत आहेत. कोणी रडत आहे, कोणी घाबरले आहे. तेवढ्यात दूरवर एक छोटासा दिवा दिसतो. सगुणा त्या दिव्याकडे चालत जाते. दिव्याजवळ एक वृद्ध स्त्री बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज असते. ती सगुणाकडे पाहून म्हणते, बाळ, दिवा छोटा असतो, पण त्याचा प्रकाश छोटा नसतो. तू घरातील दिव्यांचा सन्मान कर. तुझ्या घरात जेव्हा अंधार येईल तेव्हा प्रकाशाला दोष देऊ नकोस. प्रकाश पेटव. सगुणा हात जोडते. ती विचारते, माते, आपण कोण? वृद्ध स्त्री फक्त हसते आणि म्हणते, जिथे श्रद्धा असते तिथे मी असते. असे म्हणत ती स्त्री त्या दिव्याच्या ज्योतीत विलीन होते. सगुणाची झोप अचानक उघडते. ती घामाने भिजलेली असते. ती देवघरात जाते. तोच जुना दिवा तिच्या नजरेस पडतो आणि तिला आश्चर्य वाटते. दिवा न पेटवता त्यातून मंद प्रकाश येत असतो. सगुणा घाबरत नाही.
ती हात जोडते आणि म्हणते, हे देव, जर हा तुमचा संकेत असेल तर माझ्या हातून जे चांगले काम होईल ते घडू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगुणाने घरातील सर्वांना सांगितले, आज आपण घरातील सर्व दिव्यांची पूजा करूया. सासू म्हणाली, हो करूया. सगुणाला आश्चर्य वाटले, कारण पहिल्यांदाच सासूने तिच्या भक्तीला विरोध केला नव्हता. सगुणाने घरातील सर्व दिवे एका मोठ्या पाटावर ठेवले. समई, निरांजन, पितळी दिवे, मातीचे दिवे आणि तो जुना दिवासुद्धा. तिने सर्व दिव्यांना हळद कुंकू लावले, फुले वाहिली, अक्षता अर्पण केल्या, नैवेद्य दाखवला आणि हात जोडून प्रार्थना केली. हे दीपदेवा, माझ्या घरातील अज्ञानाचा अंधार दूर कर, मनातील अहंकार दूर कर, मत्सर दूर कर, राग दूर कर, घरातील दुःख दूर कर आणि प्रत्येकाच्या मनात प्रेमाचा प्रकाश निर्माण कर. त्या क्षणी अचानक वारा सुटला. देवघरातील सर्व दिवे हलू लागले, पण एकही दिवा विझला नाही. सगळे आश्चर्याने पाहत राहिले. गोविंदराव म्हणाले, हे खरंच अद्भुत आहे. सगुणा म्हणाली, दिवा वाऱ्याशी लढत नाही, तो फक्त पेटत राहतो. आपणही तसेच राहायला हवे. सगुणा म्हणाली, देवाने दिलेलं अन्न वाटल्याने कमी होत नाही. आपण जितकं देतो तितकं मन श्रीमंत होतं. गोविंदराव सगुणाकडे पाहत होते. शेवटी त्यांनी धान्य गावातील गरीब लोकांना वाटायला सुरुवात केली. काही दिवसांनी घरातील साठा कमी झाला, पण गावातील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आला. एक रात्री गोविंदराव म्हणाले, सगुणा, आता आपल्या घरातही फारसं धान्य उरलेलं नाही. सगुणा म्हणाली, काळजी करू नका. ज्याने आजपर्यंत आपल्याला दिले तो पुढेही मार्ग दाखवेल. गोविंदराव म्हणाले, तुझा देवावर खूप विश्वास आहे. सगुणा हसली. विश्वास नसेल तर दिवा कशासाठी लावायचा? त्या रात्री पुन्हा एक घटना घडली. घरातील तो जुना दिवा अचानक विझला. सगुणाला चिंता वाटली. ती दिव्याजवळ गेली. तेल संपले होते. ती तेल आणण्यासाठी उठणार तेवढ्यात दारावर टकटक झाली. रात्रीचा बराच वेळ झाला होता. गोविंदराव दार उघडायला गेले. दारात एक वृद्ध साधू उभे होते. त्यांच्या अंगावर साधे वस्त्र होते. ते म्हणाले, बाळा, मला थोडं पाणी मिळेल का? गोविंदरावांनी त्यांना आत घेतले. सगुणाने पाणी दिले. नंतर थोडे दूध आणि भाकरी दिली. साधूंनी जेवण केले. ते उठताना म्हणाले, तुमच्या घरात अन्न कमी आहे, तरी तुम्ही मला अन्न दिलंत. तुमच्या घरात प्रकाश सदैव राहो. सगुणाने नमस्कार केला. साधू दारातून बाहेर गेले. गोविंदराव म्हणाले, किती साधे होते ते बाबा. सगुणा म्हणाली, कधी कधी देव माणसाच्या रूपात येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदराव शेतात गेले आणि त्यांनी पाहिले, शेताच्या एका भागात जमिनीखाली ओल दिसत होती. त्यांनी तिथे खोदायला सुरुवात केली. थोडं खोदल्यावर पाणी झिरपू लागले. गोविंदराव आश्चर्यचकित झाले. त्यांनी गावातील लोकांना बोलावले. सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी विहीर खोदली. काही दिवसांत तिथे भरपूर पाणी सापडले. गाव वाचले. लोकांनी आनंदाने सगुणाच्या घरी येऊन सांगितले, तुझ्या श्रद्धेमुळे गाव वाचलं. सगुणा म्हणाली, माझ्यामुळे नाही, आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे. देव संकेत देतो, पण काम आपल्यालाच करावे लागते. काही दिवसांनी गावातील राजाच्या दरबारात ही बातमी पोहोचली. राजाने गोविंदरावांना बोलावले. राजा म्हणाला, तुमच्या गावाने संकटात एकमेकांना मदत केली. तुमच्या घराने अन्न वाटले, म्हणून मी तुम्हाला बक्षीस देऊ इच्छितो. गोविंदराव म्हणाले, महाराज, आम्हाला काही नको. गावातील गरीब लोकांसाठी धान्याचे कोठार बांधा. राजा प्रसन्न झाला आणि त्याने गावात मोठे धान्य कोठार बांधून दिले. त्या दिवसापासून गावात एक प्रथा सुरू झाली. दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक घराने कमीत कमी एका गरजू व्यक्तीला अन्न द्यायचे. पण कथा अजून संपलेली नव्हती. काही वर्षे गेली. सगुणाची मुले मोठी झाली. घरात सुखसंपत्ती वाढली. पण सगुणाने कधीही त्या जुन्या दिव्याला विसरले नाही. प्रत्येक दीप अमावस्येला ती तो दिवा सर्वांत आधी स्वच्छ करायची. एकदा तिचा मुलगा म्हणाला, आई, हा जुना दिवा का ठेवतेस? आपल्याकडे आता सोन्याचे आणि चांदीचे दिवे आहेत. सगुणा म्हणाली, बाळा, सोन्याचा दिवा प्रकाश देतो म्हणून मोठा होत नाही, तो प्रकाश देतो म्हणून मोठा होतो. मातीचा दिवा असो, पितळेचा असो किंवा सोन्याचा, ज्योत एकच असते. मुलगा शांत झाला. सगुणा पुढे म्हणाली, आयुष्यातही असंच असतं. माणसाची किंमत त्याच्या कपड्यांनी, पैशांनी किंवा घराने ठरत नाही, त्याच्या मनातील प्रकाशाने ठरते. मंडळी, आजही दीप अमावस्येच्या परंपरेत दिव्यांची स्वच्छता, पूजा आणि दीप प्रज्वलन यांना महत्त्व दिले जाते. काही ठिकाणी कणकेचे दिवे करून मुलांना ओवाळण्याचीही परंपरा आहे. म्हणून या दिवशी दिवा लावताना फक्त एवढेच म्हणू नका, माझ्या घरात पैसा येऊ दे. त्याऐवजी म्हणा, देवा, माझ्या घरात सद्बुद्धी येऊ दे.
माझ्या घरातील माणसांमध्ये प्रेम राहू दे. कोणाचे वाईट होऊ देऊ नको. माझ्या हातून कोणाला दुःख होऊ देऊ नको. माझ्या घरातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दे. आता कथेचा शेवटचा आणि सर्वांत भावनिक प्रसंग. सगुणा खूप वृद्ध झाली होती. एका दीप अमावस्येच्या दिवशी ती नेहमीप्रमाणे दिवे स्वच्छ करत होती. तिच्या हातात थरथर होती. मुलगा म्हणाला, आई, आता तुम्ही आराम करा, मी दिवे स्वच्छ करतो. सगुणा म्हणाली, आजचा दिवा मी स्वतः स्वच्छ करणार. तिने तोच जुना दिवा हातात घेतला, तोच ज्याला तिने अनेक वर्षांपूर्वी स्वच्छ केले होते. तिने त्यात तेल टाकले, वात ठेवली आणि ज्योत पेटवली. दिवा पेटला. सगुणाने डोळे मिटले आणि हळू आवाजात म्हणाली, देवा, माझ्या आयुष्यात किती संकटे आली, पण तू माझ्या घरातील प्रकाश कधी विझू दिला नाहीस. आज माझी एकच प्रार्थना आहे, माझ्यानंतरही या घरात हा प्रकाश कायम राहू दे. तिच्या डोळ्यांतून अश्रू आले. मुलाने तिचा हात धरला. सगुणा हसली आणि म्हणाली, बाळा, दिवा जप, पण फक्त दिवा नाही, त्याचा अर्थ जप. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे सद्बुद्धी, आणि सद्बुद्धी म्हणजे देवाची कृपा. त्या रात्री घरातील सर्व दिवे पेटले. अंगण उजळून निघाले. देवघर उजळले. संपूर्ण घर प्रकाशाने भरून गेले आणि त्या प्रकाशात सगुणाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसत होते. कथेचा संदेश मंडळी, ही कथा आपल्याला एक अतिशय सुंदर गोष्ट शिकवते. आपल्या आयुष्यात कितीही अंधार आला तरी एक छोटासा प्रकाश पुरेसा असतो. पण तो प्रकाश बाहेर शोधायचा नसतो, तो आपल्या मनात पेटवायचा असतो. रागाच्या जागी प्रेमाचा दिवा लावा. द्वेषाच्या जागी माणुसकीचा दिवा लावा. अज्ञानाच्या जागी ज्ञानाचा दिवा लावा. निराशेच्या जागी आशेचा दिवा लावा. आणि अहंकाराच्या जागी नम्रतेचा दिवा लावा. मग तुमचे आयुष्य नक्कीच उजळून निघेल. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा करण्यामागे अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना सांगितली जाते. म्हणून आज घरात दिवा लावताना क्षणभर डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीपो हर्तु मे पापम, दीप ज्योतिर्नमोस्तुते. हे दीपदेवा, माझ्या घरातील अंधार दूर कर, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर, माझ्या आई वडिलांना सुख दे, माझ्या मुलांना सद्बुद्धी दे, माझ्या घरात अन्नधान्याची कमतरता पडू देऊ नको, माझ्या हातून चांगली कर्मे घडू दे, आणि सर्वांत महत्त्वाचे, माझ्या मनातील माणुसकीचा दिवा कधीही विझू देऊ नकोस. जय दीपदेव, जय महादेव, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि सर्व भक्तांना दीप अमावस्येच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ज्या घरात श्रद्धेचा दिवा पेटतो त्या घरातील अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाशाचा विजय नक्की होतो. श्री दीपदेवाच्या चरणी प्रार्थना. सर्वांच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदो. नि शुभम भवतु.